नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अमोल जस्ट आता गेलेले आहे. टिफिन त्यांचा मटकीची आमटी आणि भात दिले. मला निघायचं आहे बरोबर 9:15 वाजता. पाणी नाही आहे, भांड्यांचा पसारा मी आता हा असाच ठेवणार आहे. अमोल पाणी आलं की मी ते घासतील बोलले. बाकी गॅस वगैरे सगळं क्लीन करून बंद करून मी निघालेली आहे. 9:15 वाजता निघणार. आता तयारी करते, थोडंसं इथे काय साफसफाई करते ते करून घेईल. देवपूजाही झालेली आहे. मुलांसाठी ना हा एवढा खाऊ घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे फक्त ही बॅग आणि ही बॅग असणार आहे. बाकी सगळं बंद केलं आहे. 8 वाजलेले आहेत. निघायचं आहे 9:15 वाजता. 9:45ची गाडी आहे खोपट डेपोवरून. तर चला, आता हा ब्लॉग बघायला तयार राहा, कारण आपण चाललो आहोत फक्त 3-4 दिवसासाठी दापोलीला चाललो आहोत. पण ठीक आहे, 3-4 दिवसासाठी तुम्हाला तेवढं तिथे हे होईल ना, जे आमची रुटीन असेल ना ते नक्की दाखवेल. आणि मेन म्हणजे मुलांना भेटायला मी चालले ना, त्याचा आनंद जास्त आहे. तर चला बाय. पटकन हे कपडे आवरून घेते, वाळत घालून घेते आणि बोलते तुमच्याशी. बाय. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांचा फोन आला आहे, पाईप घेऊन बोलवलं आहे. कुठे निघायच्या वेळेस अशी घाई असेल ना तर प्रॉब्लेम होतो. नेमकं ना आता निघायची घाई आणि त्यात ताईच्या रूमचं प्लंबर आलेला आहे, कारण त्यांना ना पॉईंट सांगायचे फक्त. कारण मी आता 2-3 दिवस नाही आहे, त्यामुळे त्यांना पॉईंट आता काढून दिले ना, सांगितलं कुठे कुठे कसं काढायचं आहे, तर ते काम करून ठेवतील. पण मी म्हटलं ठीक आहे. त्यांना कालच त्यांनी मला विचारलं, म्हटलं 8:30ला सांगा, कारण 9:15पर्यंत मला निघायचं होतं. तर कालच 15 फूट पाईप आणलेला, पाईप आणि टोटी आणलेली. 2 दिवस दुसऱ्यांचं वापरलेलं ना, त्याच्यामुळे मी म्हटलं आपलं असलेलं बरं, म्हणून कालच जाऊन संध्याकाळी पाईप आणि टोटी आणलेली. तर ते घेऊन निघाली. आज काय मी चहा देऊ शकणार नाही वर्कर लोकांना, कारण ऑलरेडी माझी ना खूपच घाई चालू होती. ते इथे मी पिशवीमध्ये पाईप घेतला आहे आणि टोटी घेऊन निघाली. तर इथे ना ह्या प्लंबरची बाईक आहे, काम चालूच होतं. आता मी आतमध्ये जाऊन बघते काय कसं केलेलं आहे ते. त्यात इथे मी त्यांना जसं पॉईंट हवे ना तसं सांगितलं आणि तिथून निघाली. घरी गेली, ड्रेस चेंज केला आणि पट निघाली. ॲक्च्युली मला ओला बुक करायची होती खोपट डेपोवरून, पण ना काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही ह्या लोकांचा, ओलावाल्यांचा. खरंच म्हणजे ज्यावेळी गरजेला पाहिजे असेल ना तर कधीच बुक होत नाही. त्यामुळे ना रागाच्या भरात मी तो ॲपच डिलीट करून टाकला, कारण काही उपयोग होत नाही आहे. एवढं सामान घेऊन मी 2 नंबर गेट आहे ना तिथपर्यंत मी अक्षरशः चालत गेली. म्हटलं आत्ता भेटेल, नंतर भेटेल. मध्ये थांबत थांबत मी गेली. माझ्या हातात लिटरली 2 बॅगा होत्या आणि नशिबाने एक रिक्षावाली मी आले बरोबर 2 नंबर गेटच्या इथे. तर मी निघाली. 9:51ची गाडी होती आणि नालासोपारावरून आहे. नालासोपारावर आत्तापर्यंत मी जेवढा प्रवास केला ना, नालासोपारावरून असलेल्या गाड्या ना कधीच टायमावर आली नाही. 1.5 किंवा 2 तास लेट झालेली आहेत. आणि तुम्हाला सांगू, 9:51ची गाडी बरोबर 11 वाजता आलेली. आणि या टायमाला गर्दी बघा किती आहे डेपोला, खोपट डेपोला. कारण जो तो निघालेला आहे गावी जायला. माझी सुट्टी तर सध्या 2 दिवसाचीच आहे. माझं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल. मुलांना आठवणीत होती म्हणून म्हटलं 2 दिवसासाठी का होईना जाऊन येते. सोबत ना मी फक्त खायला घेतलेलं आहे कुरकुरे आणि पाण्याची थंडगार बॉटल, बस. कारण मी प्रवासात खायला जरा घाबरते. तरी पण सकाळी ना मी चपाती आणि चहा खाल्लेली होती, त्याच्यामुळे आता मला काही एवढी भूक नव्हती म्हणून. ते इथे मी वेट करत होती. तिथे चौकशीचं ऑफिस होतं, तिथे जाऊन हे विचारत होतं नालासोपारावर. ते सांगायचे ते 8:30ला ती बस निघाली, पण नालासोपारावरून इथे येईपर्यंत जेवढी ट्रॅफिक लागते ना त्याच्यामुळे ॲक्च्युली लेट होतो. तर शिवशाही इथे ना शिवशाही चालू होताना एवढा धूर निघत होता ना, हे बघा काळा काळा दिसतोय ना, तेवढा धूर निघत होता. आपलं गव्हर्मेंट कसं आहे देव जाणो. पण ॲक्च्युली
ज्या अशा गाड्या ना मध्ये पेड घेतात किंवा काहीतरी इन्सिडेंट घडतो ना, त्याच्यामुळे ना प्रॉपर गाड्यांना चेक करूनच तुम्ही पाठवत जा असं मला तरी वाटतं. तर इथे आली आहे नाला सोपारा दापोली आणि मी हे कंडक्टर आहेत ना त्यांना माझी तिकीट दाखवली आणि आधार कार्ड पण दाखवला, कारण ऑनलाईन तिकीट काढलेली होती ना त्यामुळे. तर माझी सीट नंबर आहे 13. विंडो सीटच मी अमोलला सांगितलेलं बुक करताना विंडो सीटच करा. ॲक्च्युली बघा ना 9:51ची गाडी 11ला आली म्हणजे विचार करा आता मला किती ऊन लागणार आहे. त्या गोष्टीला मी फेस जायला तयार आहे. मी जास्त खाण्यापेक्षा ना कोल्ड्रिंक जास्त घेतलेलं आहे, म्हणजे माझा आणि हेल्थ ओकेचा सचेत आहे ना, तो काल मी डॉक्टरकडे गेलेली तिने मला दिलेला तो घेतलेला आहे आणि पाण्याची बॉटल थंड घेतलेलं आहे. जेवढं होईल ना तेवढं मी लिक्विडच पिणार आहे, खाणार नाही आहे काय. तर आम्ही निघालो, आमची बस निघाली आणि हा आहे कळव्याचा ब्रिज. सो आता ह्याला 2-3 दिवसांनी मी आता भेट देणार, कारण आता रिलॅक्स होण्यासाठी मी निघाली आहे दापोलीला. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी आणि लवकरच आता आपली भेट होईल दापोलीला. बाय, टेक केअर.